नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण अगदी झटपट आणि टेस्टी अशी कढी कशी करायची ही रेसिपी बघणार आहोत। आता या ठिकाणी मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये दही टाकून घेत आहे। बघा, आता हे मी 2 व्यक्तीसाठीच करत आहे म्हणून थोडंसं दह्याचं प्रमाण कमी घेतलेलं आहे। आता हे मी घरी तयार केलेलं दही मी वापरत आहे। तर चला, आता या ठिकाणी मी दही घेतलेलं आहे आणि आता हे मिक्सरच्या भांड्यामध्येच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता चला, यामध्ये मी एक छोटा चमचा भरून बेसन पीठ टाकलेलं आहे। ते पोह्याचा चमचा भरून बेसन पीठ त्यामध्ये टाकायचं आहे आणि आता यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकूया। आता तुम्हाला जशी घट्ट पातळ लागते त्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करू शकता। आता यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे। आमच्याकडे थोडी घट्टच लागते त्याच्यामुळे मी कमी पाणी टाकलं आहे। आता हे आपण मिक्सरला लावून ते मिक्स करून घेतलेलं आहे पीठ आणि मिक्सरला पीठ मिक्स करून घेतले की त्याच्या गुठळ्या तयार होत नाही आणि छान मिक्स होतं। आणि आता यामध्ये टाकण्यासाठी मी हिरवी मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि अजून काही मसाले पण मी त्यामध्ये ॲड करणार आहे। आता या ठिकाणी कढीपत्ता, कोथिंबीर आणि हिरवी मिरची मी चिरून घेतलेली आहे। आता बघूया आपण आता ही कढी कशी करायची। अगदी टेस्टी अशी ही कढी तयार होते। आणि आता गॅसवर मी एक छोटीशी कढई ठेवलेली आहे, नॉनस्टिक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 1 चमचा गाईचे तूप टाकलेलं आहे। आता त्यामध्ये आपण जिरे टाकू आणि फोडणी करून घेऊया। आणि आता जिरे आपले तडतडले आहे तर त्यामध्ये हिरवी मिरची टाकून घेऊया आणि कढीपत्ता टाकून घेऊया। बघा, हिरवी मिरची, कढीपत्ता टाकणार आहोत आपण। आता कढीपत्ता टाकून घेतलेला आहे। आता कढीपत्ता आपला थोडासा लालसर झाला की आपण त्यामध्ये थोडासा हिंग टाकणार आहोत। आता या फोडणीमध्येच आपल्याला हिंग टाकायचं आहे त्यामुळे। आणि आता यामध्ये मी 2 लाल मिरच्या टाकलेल्या आहेत। लाल मिरच्या थोड्याशा लालसर, थोड्याशा अशा परतल्या गेल्या की त्यामध्ये आपल्याला आता थोडा हिंग टाकायचा आहे आणि नंतर आपण जे बॅटर तयार केलेलं आहे ते आपण त्या फोडणीमध्ये टाकून घेऊया। आणि आता पुन्हा एकदा ते व्यवस्थित हलवून घेऊया। आता आम्ही कढीमध्ये हळद टाकत नाही त्याच्यामुळे मी हळद टाकलेली नाही आणि आता त्यामध्ये थोडंसं मी पाणी ॲड केलं आहे अजून। आणि आता यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि आता आपण यामध्ये मी 1 चिमूटभर ओवा टाकणार आहे। आता ओवा आपण हातावर क्रश करायचा आणि नंतर यामध्ये 1 चिमूटभर ओवा टाकायचा आहे आणि थोडंसं किसलेलं आलं या कढीमध्ये आपल्याला टाकायचं आहे। आणि आता थोडीशी कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकून घेऊया आपण आणि पुन्हा एकदा सर्व मिक्स करून घेऊया। अगदी सुंदर अशी टेस्ट यामध्ये ओवा आणि आल्यामुळे याची टेस्ट अगदी सुंदर लागते बघा। आणि आपण यामध्ये जी लाल मिरची टाकलेली आहे ती मिरची सुद्धा खाण्यासाठी, आता आमच्याकडे कमी तिखट लागतं म्हणून मी 2च मिरच्या त्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि ह्या मिरचीची सुद्धा टेस्ट अगदी छान लागते बघा ना। आता आपण कढीला फक्त 1च उकळी येऊ द्यायची आणि गॅस बंद करून नंतर त्यामध्ये आपल्याला मीठ मी टाकलेलं आहे। आता ही कढीला फक्त 1च उकळी येऊ द्यायची। जास्त उकळली कढी की फुटली जाते, त्याच्यामुळं ही कढी एकदाच उकळू द्यायची खळाखळा आणि त्यामध्ये आपल्याला नंतर गॅस बंद करून मीठ टाकायचं। तर आता आपली ही कढी रेडी झालेली आहे। मी ती सर्विंग बाउलमध्ये सर्व केलेली आहे। तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला ही कढीची रेसिपी कशी वाटली? तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्ही सुद्धा ही कढी नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा। धन्यवाद।